नमस्कार शेतकरी बांधवांनो, खरीप हंगाम 2026-27 साठी महाराष्ट्र शासनाने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 10 ऑगस्ट 2026 पासून सर्व शेतकऱ्यांची पीक नोंदणी डिजिटल क्रॉप सर्व्हे DCS-MH मोबाईल ॲपद्वारे केली जाणार आहे. जर तुम्हाला शेतातील पीक नोंदणी झाली नाही, तर भविष्यात पीक विमा, आपत्ती मदत, विविध कृषी योजना आणि ॲग्रीस्टॅक मधील लाभांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. महसूल व वन विभागाने 10 ऑगस्ट 2026 रोजी महत्त्वाचे पत्र जारी केले आहे. या पत्रानुसार खरीप हंगाम 2026-27 पासून केंद्र शासनाच्या डिजिटल क्रॉप सर्व्हे या मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणी करण्यात येणार आहे. यासाठी शासनाने 11 ऑगस्ट 2026 ते 10 नोव्हेंबर 2026 हा कालावधी निश्चित केला आहे. या काळात प्रत्येक गट क्रमांक आणि सर्वे क्रमांकानुसार प्रत्येक पिकांची माहिती डिजिटल पद्धतीने नोंदवली जाणार आहे. शासनाने स्पष्ट केले आहे की या डिजिटल पीक नोंदणीचा उपयोग पुढील महत्त्वाच्या कामांसाठी होणार आहे. पीक विमा योजना, नैसर्गिक आपत्ती मदत, विविध कृषी अनुदान योजना, कृषी सांख्यिक माहिती, ॲग्रीस्टॅक आणि क्रॉप रजिस्टर अद्ययावत करणे. म्हणजेच भविष्यात शेतकऱ्यांना सर्व कृषी लाभांचा आधार डिजिटल पीक नोंदणी असणार आहे. शासनाने सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना विशेष सूचना दिल्या आहेत. पीक नोंदणीचे काम वेळेत पूर्ण करणे, महसूल व कृषी विभागामध्ये समन्वय ठेवणे, क्षेत्रीय अडचणी तात्काळ सोडवणे, जिल्हा स्तरावर नियमित आढावा घेणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 10 नोव्हेंबर 2026 पर्यंत 100% पीक नोंदणी पूर्ण करण्याचे लक्ष देण्यात आले आहे. शेतकरी बांधवांनी आपल्या गावातील तलाठी, कृषी सहाय्यक किंवा संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवावा. तुमच्या शेतीतील पीक माहिती योग्यरित्या नोंद झाली आहे याची खात्री करून घ्यावी, कारण भविष्यात योजना, पीक विमा आणि मदतीसाठी नोंदणी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने खरीप हंगाम 2026-27 डिजिटल क्रॉप सर्व्हे अर्थात TCS-MH ॲपद्वारे पीक नोंदणी मोहीम सुरू केली आहे. बघा, पीक नोंदणीची तारीख आहे 11 ऑगस्ट ते 10 नोव्हेंबर 2026. क्रॉप्स रजिस्टर, ॲग्रीस्टॅक, पीक विमा, आपत्ती मदत आणि कृषी योजनांचा लाभ यासाठी ही नोंदणी महत्त्वाची आहे. म्हणून आपल्या शेतीची पीक नोंदणी वेळेत पूर्ण झाली आहे याची खात्री करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा.